दिव्यांग मंत्रालय सुरू झाल्यानंतर दिव्यांगजनाचं महाराष्ट्रामध्ये खूप मोठं भलं होईल. मी खऱ्याबद्दलच बोलतोय, खोटारड्याबद्दल नाही. खूप मोठं भलं होईल अशा प्रकारची भावना. दिव्यांग मंत्रालय 22 ला चालू झालं, त्याच्यानंतर पुढचं सरकार आलं. पुढचं सरकार आल्यानंतर अतुल सावे हे दिव्यांग मंत्रालयाचे मंत्री झाले आणि त्यानंतर सर्व दिव्यांगाच्या हिताचं एक सगळ्यात मोठं काम झालं, ते म्हणजे दिव्यांग मंत्रालयाचे सचिव म्हणून धडाकेबाज अधिकारी तुकाराम मुंडे त्या ठिकाणी जॉईन झाले. तुकाराम मुंडे जॉईन झाल्यानंतर बोगस दिव्यांगाच्या माग ते भूत म्हणून लागले असं म्हणलं तरी वावगं ठरू नये. या संदर्भामध्ये त्याने अगोदर पत्र काढले, त्याच्यानंतर शासन निर्णय काढले आणि अपेक्षित होतं की सर्व अधिकारी ज्यांच्यासाठी हे शासन निर्णय, ज्यांच्यासाठी हे पत्र काढलेत, त्यांनी पूर्ण कॉपरेट करायला पाहिजे होतं, पण तसं झालेलं दिसत नाही. बोगस दिव्यांगाच्या माग खूप मोठी ताकद आहे असं मात्र दिसतंय. मग ती संघटनाची ताकद असू द्या, मग ती नेत्याची ताकद असू द्या किंवा मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांची ताकद असू द्या, दिव्यांगजनाची पुनर्तपासणी किंवा पुनरावलोकन करत असताना मात्र जे दिव्यांगजन संशयित आहे त्या दिव्यांगजनाचे प्रमाणपत्र घेऊन ते प्रमाणपत्र त्या संबंधित अधिकाऱ्यांनी, ज्यांना तपासणी करायची होती त्या अधिकाऱ्यांनी ते प्रमाणपत्र एकतर जिल्हा रुग्णालयात पाठवले किंवा वैद्यकीय महाविद्यालयात पाठवले आणि हे सगळं पाठवलं. त्याच्यानंतर त्यांचं उत्तर, त्याच्यामध्ये 2-3 महिन्याचा वेळ आणि हे सगळं करत असताना हा फक्त टाइमपास होता का असं म्हणावं लागतंय. होय, हे म्हणण्याच्या मागचं कारण असं आहे, ज्यावेळेस तुम्हाला सांगितलंय ना की याचे असे दिव्यांग प्रमाणपत्राची खात्री करा. खात्री करत असताना संशयित दिव्यांग असतील तर त्या दिव्यांगाची पुनर्तपासणी, पुनर्पडताळणी या दोन्ही गोष्टी त्या ठिकाणी करायच्या आहेत असं म्हणलेलं असताना पण तुम्ही हा कागदाचाच खेळ का खेळलात आणि नेमकं काय करायचं हेच कळत नाही असं मात्र या सगळ्यांच्या वागण्यातून दिसत होतं. आणि यासाठी मात्र तुकाराम मुंडे साहेब आपल्या जागेवर या सगळ्या गोष्टीची व्यूहरचना करत होते आणि त्यांच्या मेहनतीनंतर मात्र सार्वजनिक आरोग्य विभाग याने दिव्यांग तपासणी मूल्यमापन याच्यासाठीच्या सूचना देणारा एक शासन निर्णय काढला. तसं तर सार्वजनिक आरोग्य विभागाचा 14 सप्टेंबर 2018चा शासन निर्णय, त्याच्यामध्ये नोकरीला ज्यावेळेस आपण दिव्यांगाला घेतो त्यावेळेस नेमके कोणते कोणते नियम पाळायचे याच्याबद्दल सगळं लिहिलेलं होतं. त्यावेळेस त्या दिव्यांगजनाला तुम्ही नोकरीत घेताय त्यावेळेस त्याच्या दिव्यांग प्रमाणपत्राची खात्री करणं, किती ठिकाणी खात्री झाली आणि पहिल्या दिवशी जर खात्री झाली असती तर आता बोगस दिव्यांग शोधण्यासाठी जो इतकी सगळी मेहनत करावी लागली ती करावी लागली असती का? मग तुम्ही का खात्री नाही केली? प्रमोशन मध्ये तुमच्याकडे दिव्यांग आला, त्याने दिव्यांगाचं प्रमाणपत्र दिलं, तुम्ही ऍक्सेप्ट केलं, साधं वाचून तरी बघितलं का की ह्यांनी काय झालं बाबा, अगोदर तर धडधाकट होता, आता नेमकं काय झालं? असू शकतं, खरं पण असू शकतो. मग नाही ना, मग त्यावेळेस तुमचं कर्तव्य बनत होतं ना की ते प्रमाणपत्र आलं, चला खात्री करून घ्या, पक्का आहे का बघा, जर डाऊट येत असेल तर त्यांचं पुनर्मूल्यांकन करून बघा. हे का केलं नाही? हे का केलं नाही? नेमकं ह्याच्या मागचं कारण काय? आली फाईल, दडली, चलो कंटिन्यू. चलो कंटिन्यू मध्ये या बोगस दिव्यांग रिटायर झाले. या बोगस दिव्यांगाने शासनाच्या तिजोरीचे करोडो रुपये लुटले आणि आता घरी जाऊन निवांत बसलेले असे अनेक दिव्यांग आहेत आणि जे आता आहेत नोकरीमध्ये त्यांची धडपड चालली आहे. या सगळ्या गोष्टीत काहीतरी पळवाटा काढायचा, मग संघटनाची मदत घ्या, नेत्याची मदत घ्या. होय, या गोष्टी कानावर येत आहेत कंटिन्यू मध्ये. हे सगळं होत असताना मात्र या सगळ्या गोष्टीसाठी सार्वजनिक आरोग्य विभागाला एक शासन निर्णय काढावा लागला आणि त्या शासन निर्णयामध्ये जो 2018चा शासन निर्णय होता त्याच्यातला अनुक्रमांक 4 मध्ये काही गोष्टी ऍड करण्यात आल्या. त्या ऍड गोष्टीनुसार, त्या नवीन समाविष्ट केलेल्या गोष्टीनुसार प्रमाणपत्र दिलेल्या संस्थेच्या अपिलीय मंडळाने तसेच इतर कोणत्याही अपिलीय मंडळाकडून पुनर्तपासणी किंवा पुनर्पडताळणी करून घेण्यात येईल आणि अपिलीय मंडळाने निर्णय घेणे बंधनकारक राहील. जसे की त्याच्यामध्ये सुधारित करणे असो किंवा मग फेटाळणे असो, जे काय असेल, पण तो निर्णय घेणं बंधनकारक राहील. हे काही आजचं नाहीये. हे शासन निर्णय काढावा लागला कारण दिव्यांग हक्क अधिनियम 2016 कोणी वाचलाच नाही. प्रत्येक अधिकाऱ्याला दिव्यांग हक्क अधिनियम 2016 माहित होणं जरुरी. प्रत्येक दिव्यांगजनाला आपला हक्क काय तो माहित होणं जरुरी. प्रत्येक सिव्हिल हॉस्पिटल मधल्या डॉक्टरला दिव्यांग हक्क अधिनियम 2016 माहित असणं जरुरी. सिव्हिल सर्जनला आणि डीनला तर नक्कीच माहित असणं जरुरी. पण किती जणांनी दिव्यांग हक्क अधिनियम 2016 वाचलाय असा प्रश्न मात्र हे जे इकडे तिकडे पाठवले त्यावेळेस येतो. दिव्यांग हक्क अधिनियम 2016चं कलम नंबर 58 सांगते दिव्यांग प्रमाणपत्र कसे द्यावे. त्याच्यासाठीच्या विविध गाईडलाईन्स आल्या. 2024चे गाईडलाईन आली, तुम्ही त्यानुसार प्रमाणपत्र देता, हरकत नाही. पण ते प्रमाणपत्र देत असताना पुढं समजा जर ते प्रमाणपत्राबद्दल काही म्हणणं असेल
तर त्याच्यासाठी अपील कुठं करावं याच्यासाठी कलम नंबर 59 मध्ये लिहिले. मग तेच कलम नंबर 59 जर तुम्हाला माहित असतं तर तुम्ही पहिल्या दिवशी किंवा ज्यावेळेस तुमची आणि त्या कलेक्टरच्या अंडरमध्ये वगैरे ज्यावेळेस मिटिंग झाली असते त्यावेळेस तुम्ही त्या ठिकाणी स्पष्ट सांगितलं असतं की नाही, पुनर्तपासणी किंवा पुनर्पडताळणीसाठी मात्र सिव्हिल हॉस्पिटलला पाठवू नका, कारण ह्याचे अपिली अधिकारी हे झोनल असतात. हे जर तुम्ही त्यावेळेस सांगितलं असतं तर हा जो टाइमपास झाला हा झाला असता का? आणि फक्त 316 दिव्यांग अधिकारी म्हणजे ते काय म्हणतात त्याला, संशयित दिव्यांग अधिकारी किंवा कर्मचारी निलंबित झाले. निलंबित करून काय करणार आहे? त्यांचा पगार बंद झाला का पगार बंद? हे निलंबित होत असताना निलंबित झाले, मग त्यांनी कोर्टात जावे, मग आम्ही वाट पाहू, मग आम्ही उत्तर देऊ, मग त्यांच्या दृष्टीने निकाल लागतो की आमचा लागतो, त्यानुसार ठरवू. ह्याच्यामध्ये 1-2 वर्षाचा काळ जाईल आणि त्याच्यानंतर परत आपलं चालू. ह्याच्या अगोदर झालेले दिव्यांग या खोट्या संशयित दिव्यांगजनावर केसेस झाल्या. काय झालं त्याचं? कुठे झालं? माफी मागा आणि विषय संपवा इथपर्यंत झालं. जर इथपर्यंत होणार असेल तर तुम्ही त्यांना निलंबित का करताय? आणखीन एक गोष्ट आहे, तुम्हाला जे शासन निर्णयानुसार सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनामध्ये कलम नंबर 91 नुसार गुन्हा दाखल करणं असं म्हणलेलं आहे. आम्ही एका जिल्ह्याच्या विभागाला विचारलं तर त्यांनी सांगितलं 91 नुसार एक गुन्हा करण्याच्या आम्ही तयारीत आहोत. तयारी म्हणजे बसायचे मांडी घालून विचार करायचा, कलम नंबर 91 लावा की नाही बाबा, कसं करावं. अरे असं जर होत असेल तर हे बोगस दिव्यांग शोधण्यासाठी जे दिव्यांग मंत्रालय अंडर द गायडन्स अँड सुपरविजन ऑफ तुकाराम मुंडे साहेब सचिव यांच्या माध्यमातून हे जे सगळे मेहनत करते, हे मेहनत खरंच फळाला येतील का? त्याच्यामुळं निलंबन नको, डायरेक्ट बडतर्फ करणं जरुरी आहे. ही गोष्ट मात्र महत्वाची आहे. आणि त्याचबरोबर हे सगळे जे शासन निर्णय आहेत, दिव्यांग हक्क अधिनियम 2016 आहे, हा मात्र प्रत्येक अधिकाऱ्याला माहीत होणं जरुरी आहे. आता मात्र एक झालंय, बोगस दिव्यांग एसटी मधून जवळजवळ तडीपार होतोय असं जाणवतंय. कारण एसटी ला ज्या सूचना दिल्या गेल्या त्याच्यानंतर जे पत्र निघालं, आता त्यांनी किती खोटे कार्ड घेतले आणि किती खिशात ठेवले आणि किती परत दिले हा जरी शोधाचा विषय असला तरी खोटे दिव्यांग मात्र आता एसटी मध्ये प्रवास करण्यास धजावत नाहीयेत. आणि त्याच्यामुळे एसटी महामंडळाचं कमाई पण वाढलेली आहे. आता हे झालं फक्त नोकरी आणि एसटी. मग बाकी रेशन, पेन्शन, कर्ज, बाकी दिव्यांग हिताच्या सगळ्या योजना या ज्या खोट्या दिव्यांगजनांनी ओरबाडलेल्या आहेत त्या सर्व दिव्यांगजनाच्या प्रमाणपत्राची पण किंवा त्या संबंधित संशयित दिव्यांगजनाच्या दिव्यांगत्वाची पण पुनर्तपासणी किंवा पुनरावलोकन होणं जरुरी आहे. आणि हे जर झालं तर मात्र खऱ्या दिव्यांगजनाला न्याय मिळेल. आणि याच्याच बरोबर फक्त जिल्हा परिषद शिक्षक हे न करता, अरे सगळीकडे भरभटलेले आहेत ना, मग बाकी सगळे तुम्ही झोपलेत का? तुम्हाला वाटत नाही का? बांधकाम विभागाचे जे मुख्य असतात, सचिव असतात, त्यांना वाटत नाही का आपल्या विभागातून, असं एक उदाहरण देतो, आपल्या विभागात हे असं मोहीम राबवायला पाहिजे. कशाला राबवणार तुम्ही? आहेत ना एकटे तुकाराम मुंडे मेहनत करण्यासाठी. आपल्याला कसं सोडायचं, आपला तोरा सोडायचा नाही. आपलं फायदा आहे त्याच्यात. तुकाराम मुंडेच्या आदेशानुसार आपला काय फायदा आहे? आणि तुकाराम मुंडेंनी एकट्यानेच गुत्त घेतलेले ना सगळ्यांचं भलं करण्याचं, निस्वार्थी काम करण्याचं, फक्त तुकाराम मुंडेंनीच गुत्त घेतले. बाकीच्याला काय करायचंय? जर तसं नसतं तर आतापर्यंत प्रत्येक जिल्ह्यामध्ये 300-400 निलंबनाच्या कारवाया झाल्या असत्या. मग प्रत्येक जिल्ह्यात जर झाल्या असत्या तर महाराष्ट्रातले किती जिल्हे आहेत? मग तुम्ही 316चा आकडा कशाला सांगितला असता? विषय हा येतोय. त्याच्यामुळे मग एवढंच काम करायचं का तुकाराम मुंडेंनी? कशात काय अडथळा येतोय? अच्छा आला, मग त्याच्यावर एक अजून मेहनत करायची, त्याच्यानुसार शासन निर्णय काढायला लावायचा. अरे हे सगळं काढायला लावण्यापेक्षा तुम्ही तुमच्या स्वतःच्या जे अधिकारी आहेत आस्थापनेचे, तुम्ही तुमच्या स्वतःच्या मनाला विचारा ना, आपण करतोय ते योग्य आहे का, अयोग्य आहे? तुमचे दबाव आणि दबावाला तुम्ही घाबरत बसणार, तुमची काहीतरी सगळी शाळा असणार आणि या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही फार मोठं पाप करताय ना. खऱ्या दिव्यांगजनाच्या हक्काचं जे वरबाडलेलं आहे ना त्याच्यामध्ये तुम्ही खऱ्या दिव्यांगजनाला मदत न करता खोटाड्याला ठेवून खऱ्या दिव्यांगजनाचं तळतळाट घेताय ना. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीत मात्र एकटे तुकाराम मुंडे मेहनत करतायत, पण त्या मेहनतीला मात्र सगळ्या अधिकाऱ्यांनी, म्हणून तर मग ते कठोर शब्दात बोलावं लागतं, म्हणून तर मग त्या मीटिंग घ्याव्या लागतात. हो ना, कोणाला वाटतं का कठोर शब्दात बोलावं म्हणून? पण ज्यावेळेस काम होत नाही
त्यावेळेस काम करणारा अधिकारी मात्र कठोर शब्दात बोलतो आणि त्या बोलण्याचं तुम्हाला जर बोचत असेल थोडंसं तर ते बोचू द्या, कारण ते काही स्वतःच्या फायद्यासाठी बोललं जात नाही, ते सार्वजनिक दिव्यांग हितासाठीच बोललं जातं. आजच्या व्हिडिओत एवढंच. पुढचा पोर्टल बद्दलचा विषय म्हणजे दिव्यांग नोंदणी. नमस्कार.